टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण. घेऊन जावा म्हणले, आम्ही सकाळी घेतो म्हणले, सकाळी आम्ही सगळी कंप्लेंट घेतो म्हणले, तुम्ही आता बघा म्हणले काय कुठं जाऊ सांगा, यांना बाप आहे का आता, यांना बाप पाहिजे, तिच्या 2 लाख घरी येऊन बोलवून घेऊन जाऊन बेदम मारून रक्तारोड करून त्याला असं म्हणला की मी तुला सकाळचा सूर्य बघू देत नाही, तर त्यानं वैऱ्यानं तसंच केलं बघा. सकाळचा सूर्यच बघू दिला नाही. लेकरं कुठं जाणार, बायको लेकरं, आई वडील, आई त्यांचे आजारी ऍक्सिडेंट झालाय, घरात पडून आई आहे, हातपाय मोडले आईचं, आणि ह्या वैऱ्यानं का मारायचं उगाच्या उगा. हे जे बी लेकरं बाळ वनवासी झाली पाहिजे, छेलमध्ये ह्यानं गेलाच पाहिजे, आयुष्यभर त्याला टेप दिलीच पाहिजे, आयुष्यभर त्याला वैऱ्याला शिवाय झडक्याशिवाय त्यानं बोलत नव्हता. नासका भाडे अजून आमचे फक्त तिथं जयभीमचे 4-5च घर आहे, ते आणि फायदा घेते आणि सतत आम्हाला टॉर्चर करते, आम्हाला गावात राहू देत नाही, तिला टिकू देत नाही, मारून टाकते. त्या व्यक्तीचं नाव काय म्हणलात तुम्ही? दीपक भुजंग कोळी आणि त्याचा वडील आणि त्याची बायको आणि आई ही 4 जण मिळून बेदम मारले त्याला. त्याच्या उरावर बसू आणि त्याची पण दिलाय सकाळचा सूर्य बघू देत नाही, तर त्यानं शेवटी वैऱ्यानं खरंच केलं, सकाळचा सूर्य काय बघू दिला नाही. आता ही बारकी लेकरं, आई वडील, त्या बायकोचं काय होईल? त्याला शेतबाडी नाही, कुठली सर्व्हिस नाही, नोकरी नाही, कशी जगतेली ह्या वैऱ्यानं मारून टाकला. जगजाप दीपक भुजंग कोळी या माणसाने माझ्या नवऱ्याला बेदम मारून हाणण्यात हे केलेलं आहे. त्यांनी एवढं मारलंय, त्यांना पूर्ण असं बेशुद्ध झालेलं त्या अवस्थेत होतं. माझी ही 2 लेकरं आहेत, ती लेकरं घेऊन मी कुठं जाऊ? त्याला आयुष्यभराची शिक्षा झाली पाहिजे. मी विचारायला गेले त्याच्या आईला, तू का असं केलंस, तू का मारलंस? कोण आहे तो व्यक्ती? दीपक भुजंग कोळी, कुठलं गाव आहे? दैठणे. बर. त्याच्या बापाने, मी विचारायला गेले त्याच्या आई बापाला, तर त्याचे आई बाप माझ्या अंगावरती मारायला आले. आमची गाडी भरून दे, त्यावेळेस मी तुझ्या नवऱ्याला हे करतो. मी म्हणलं आधी माझा नवरा आणून दे, मग तुझ्या गाडीचे पैसे देते. ती म्हणली आम्ही त्यांना दिसला की आम्ही त्याला अजून मारणार म्हणली. हे परत आम्हाला आज त्यांची प्रेतच सापडली. ही घटना कधी घडली? रविवारची किती वाजता? रविवारी सकाळी साफ हे झाले. बरं. आम्हाला आज प्रेत घेऊले. त्यांनी बेदम मारलं होतं. त्या महाराजा डोक्यात, पूर्ण डोक्यामध्ये वार केले. त्याच्यामुळे त्यांना काहीच समजत नव्हतं मी काय करून कुठं जाऊ म्हणून. आणि नदीमध्ये गुडघ्या इतकं पाणी, गळ्याला बेल्ट, आणि कसा ह्यांनी जीव दिला असं तुम्ही सांगा. मला न्याय दिला पाहिजे. माझी लेकरं घेऊन मी कुठं जाऊ आता? मला न्याय द्या. आताच मोहोळचे PI साहेब यांनी आले होते, ते तुम्हाला आश्वासन काय दिले आणि काय म्हणाले, काय सांगितले? आता प्रेत घेऊन जावा म्हणले, आम्ही सकाळी घेतो म्हणले, सकाळी आम्ही सगळी कंप्लेंट घेतो म्हणले, तुम्ही आता बघा म्हणले काय काय नाही. माझी लेकरं घेऊन एवढी बाकी मी कुठं जाऊ सांगा? यांना बाप आहे का आता? यांना बाप पाहिजे, माझ्या बहिणीला न्याय भेटला पाहिजे. दादा, तुम्ही काय सांगाल, कशा पद्धतीचं ह्या ठिकाणी घटना घडलेली आहे? तुमच्या भावाला मारलं गेलेलं आहे. 2 मिनिटं. माझ्या भावाला मारलं, एवढं मारलंय, खाली परत झोपून त्यानं ओरडत होता तेव्हा मारत होता. बरं. त्या घटनास्थळी मी गेल्यावर परत ते हे झालं, त्याला त्याची गाडी पण भरून देतो म्हणलं मी, काय असेल ते गाडी भरून देतो, तुझं पैसे देतो, पण हे करू नको. त्यानं परत धमकी दिली की दिसेल तिथे मारणार आहे, आणि मला दिसू दे त्याला मारतो, जीवच मारतो. नंतर परत ते वहिनी आल्या आणि त्यांना विचारायला गेल्यावर मग नंतर त्यांच्या अंगावर नाही तसला घाण बोलला तो. आणि परत आणि म्हणतो बघू घेतो, समजायलाच मारतो घरात. बरं बरं. म्हणजे तुमच्या परिवाराला अजून त्याच्यापासून धोका आहे? माझ्या दिराला त्यांनी सतत
जातीवाद म्हणून ह्याच्यावरून शिव्या देत होते, धिडक्याशिवाय बोलत नव्हते. तरी माझा दीर गरीब होता, ते कानाड टाकलं तरी सुद्धा त्यानं रात्रीच्या 2ला घरी येऊन बोलवून घेऊन जाऊन बेदम मारून रक्तारोड करून त्याला असं म्हणला की मी तुला सकाळचा सूर्य बघू देत नाही. तर त्यानं वैऱ्यानं तसंच केलं बघा, सकाळचा सूर्यच बघू दिला नाही. लेकरं कुठं जाणार, बायको लेकरं, आई वडील, आई त्यांची आजारी ऍक्सिडेंट झालाय, घरात पडून आई आहे, हातपाय मोडले आईचं. आणि ह्या वैऱ्यानं का मारायचं उगाच्या उगा? हे जे बी लेकरं बाळ वनवासी झाली पाहिजे, जेलमध्ये यानं गेलाच पाहिजे, भाडे आयुष्यभर त्याला टेप दिलीच पाहिजे वैऱ्याला. शिवाय धडक्याशिवाय त्यानं बोलत नव्हता. नासका भाडे अजून आमची फक्त तिथं जयभीमची 4-5च घर आहे, ते याने फायदा घेते आणि सतत आम्हाला टॉर्चर करते, आम्हाला गावात राहू देत नाही, तिला टिकू देत नाही, मारून टाकते. त्या व्यक्तीचं नाव काय म्हणलात तुम्ही? दीपक भुजंग कोळी आणि त्याचा वडील आणि त्याची बायको आणि आई, ही 4 जण मिळून बेदम मारले त्याला. त्याच्या उरावर बसू आणि त्यांची पण दिलाय सकाळचा सूर्य बघू देत नाही. तर त्यानं शेवटी वैऱ्यानं खरंच केलं, सकाळचा सूर्य काय बघू दिला नाही. आता ही बारकी लेकरं, आई वडील, त्या बायकोचं काय होईल? त्याला शेतबाडी नाही, कुठली सर्व्हिस नाही, नोकरी नाही, कशी जगतेली? ह्या वैऱ्यानं मारून टाकला. अजून बायकोला विचारा गेली तर बायकोला पण त्याने अंगावर मारायला आले. हे साहेबांना उद्या सकाळी आश्वासन दिलेलं आहे आम्हाला 10 वाजता या, आम्ही कंप्लेंट घेतो, प्रोसिजर प्रमाणे करतो, आम्ही कुणाचं ऐकत नाही, कुणाचं काय नाही. माझ्या विश्वासावर तुम्ही आता जावा, उद्या सकाळी 10 वाजता या, आम्ही कंप्लेंट घेतो. आणि आम्ही त्यांच्या विश्वासावर चाललो प्रेत घेऊन, नाही तर आम्ही प्रेत हलवणार नव्हता आम्हाला न्याय भेटल्याशिवाय. आता त्यांनी म्हणले सकाळी तुम्हाला देतो, त्या साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलंय, आम्ही सकाळी येतो, बघू किती आम्हाला न्याय भेटतो. गरीबाला न्याय भेटलाच पाहिजे. आमची 4 घर आहे ती तिथं, धिडक्याशिवाय आम्हाला बोलत नाही ते. त्यांना आहे एसी मधून. तुमची मागणी काय असणार आहे? आमची मागणी न्याय भेटलाच पाहिजे, त्याला जन्मठेप झालीच पाहिजे, त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. किडामुंगी होती का त्यानं मारून टाकला? किडामुंगी होती का त्यानं मारून टाकला? भैया बोल तू माझ्या त्याची बी बायको लेकरं आहेतच की, करा त्यांना बी वनवासीच. त्याला जन्मठेप झालीच पाहिजे, आमची एवढीच इच्छा आहे. फाशी बिन जन्मठेप त्याला चिपटून मरू द्या, त्याला तिथंच जेलमध्ये सोडू द्या. छोटी छोटी लेकरं आहेत ती बघा. आम्हाला न्याय भेटलाच पाहिजे. आम्हाला महाराष्ट्राशिवाय धडक्याशिवाय त्या गावात बोलत नाही ती. हेनच बोलला नाही आम्हाला. लेकरांच्या डोक्यावरचा आयुष्यभराचा हात निघून गेला बापाचा. त्यांनी काय करायचं? कुठल्या म्हणून कुठल्या आशेने आम्ही जगायचं आता? आमच्याकडे इस्टेट ना काय नाही, शेतबाडी नाही, लोकांच्या केल्याशिवाय खायला नाही. याला एवढी मस्ती कशाला पाहिजे होती एखाद्याला गरीबाला मारायला? कधी आमचा धीर कुणाच्या डोळ्यावर आला नाही, कुणाची खोड काढला नाही, भांडण काढलं नाही पहिल्या लहानपणापासून. आताच त्याला काय एवढं सुचलं मारायला बेदम? भांडणात कुणाचा तर काचेचा दगड लागलाय, हेनच फोडला म्हणून मारले त्याला उगाच्या उग, आणि जीवच मारून टाकले. किडामुंगी होती काय मारून टाकायला? आम्हाला न्याय भेटलाच पाहिजे. सांगाल कशा पद्धतीची परिस्थिती आज तुम्हाला आली आहे? आणि काका काय सांगाल? साहेब समजा तुम्हीच मिळून बघायचं आहे काय आहे ती. लेकरं बारीक आहे ती एकदम. काय करायचं काय नाही तुम्ही ठरवा. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा.